दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियोजन प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान 29 मे ते 12 जून दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचं काम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्यातर्फे केलं जात आहे। रविवारी 8 जून रोजी करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे कार्यक्रमाचं आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं। खरीप हंगामातील पीक लागवडीमध्ये बीज प्रक्रिया अंतर्गत महत्त्वाचे असून शेतकऱ्यांनी या माध्यमातून आपल्या शेतीमध्ये बीज प्रक्रिया केल्यास उत्पन्न वाढीसाठी मदत होईल असं प्रतिपादन डॉक्टर पंकज मडावी यांनी केलं। बदलत्या जीवनशैलीसाठी मानवी आहारामध्ये भरड धान्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। डॉक्टर परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर यांनी या पद्धतीनं प्रतिपादन केलं। या प्रसंगी कृषी अधिकारी राजेंद्र खाडे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारेकर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयोग ठाकरे, कार्यक्रम सहाय्यक संगणक यांचं सहकार्य लाभलं। कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ डॉक्टर शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकावरील कीड आणि रोग याबद्दल मार्गदर्शन केलं। कृषी विज्ञान केंद्र मोहोळचे दिनेश क्षीरसागर यांनी कडधान्य प्रक्रिया उत्पादनाचं पॅकिंग, लेबलिंग, ब्रँडिंग आणि प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना याविषयी यावेळी सविस्तर अशी माहिती दिली। 25 ग्राम प्रति किलो बियाणे, त्याचबरोबर PSB 25 ग्राम प्रति किलो बियाणे, अशा प्रकारे तिन्ही याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि सावलीत ते वाढवायचे आहे। आता ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला 3 ते 4 तासांनी रायझोबियमची बीज प्रक्रिया करायची आहे, ते सावलीमध्ये वाढवायचं आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।